आपण सर्वांना नमस्कार आणि प्लंबिंग ट्रेडवरील या सत्रामध्ये आपले स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेंचिंग आणि बेस प्लेटचे चॅनलिंग आणि इलेक्ट्रिक कटिंग टूल्स वापरून ब्रिक्स वॉल कापणे हे शिकणार आहोत. या सत्राच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: इंग्लिश बॉन्ड वापरून 23 सेंटीमीटर जाडीचा कॉर्नर वॉल उभारा. इन्स्पेक्शन चेंबर आणि मेन होलसाठी बेंच आणि चॅनलसह कव्हर बसवा आणि प्रदान करा. पोर्टेबल हँड ऑपरेटेड ड्रिलिंग मशीन वापरून छिद्र करा. सपाट आणि टोकदार कोल्ड चिझल वापरून विटांची भिंत कापा. प्लंबिंग फिक्स्चरसाठी छिद्र करा. छिद्र आणि चेसिस प्लास्टर करा आणि भरा. प्रथम आपण शिकणार आहोत बेस प्लेटवर बेंच आणि चॅनल करणे. यासाठी आवश्यक टूल्स आणि सामग्री ही आहे: स्पेड 1, स्पिरिट लेवल 1, हातोडा 1, छिन्नी 1, मोर्टार पॅन 1, मॅसन ट्रॉवेल 1, विटा गरजेनुसार, वाळू 5 बॉक्स, पाणी गरजेनुसार, सिमेंट गरजेनुसार, खडी गरजेनुसार, रंगस फूटस्टेप्स गरजेनुसार. आता इंग्लिश बॉन्ड वापरून 23 सेंटीमीटर जाडीची कोपऱ्यातील भिंत उभारूया. इंग्लिश बॉन्ड वापरून 23 सेंटीमीटर जाडीची कोपऱ्यातील भिंत उभारा. कामाची जागा निश्चित करण्यासाठी खडूने एक रेखा चिन्हित करा. कोरड्या विटांचा वापर करून मॉडेल जॉबचे एकूण परिमाण अचूकपणे चिन्हित करा आणि भिंतीची जाडी एका विटेशी लांबीशी जुळत असल्याची खात्री करा. पहिल्या कोर्सचा पहिला स्ट्रेचर मॉडेल जॉबच्या पुढच्या उंचीच्या एका टोकाला ठेवा आणि क्वीनला पहिल्या कोर्सच्या कोपऱ्याच्या विटेच्या जवळ ठेवा. वीटकामाच्या पुढील टोकाच्या मागील भागाच्या पहिल्या कोर्सची रुंदी तपासा. दुसऱ्या स्ट्रेचर जॉबच्या पुढच्या उंचीच्या विरुद्ध टोकाला ठेवा आणि पहिल्या स्ट्रेचरची पातळी तपासा. स्ट्रेचरच्या पहिल्या कोर्सच्या मागील उंचीसाठी बेड ठेवा. अतिरिक्त फ्युरो तयार करण्यासाठी समोरच्या एलिव्हेशन स्ट्रेचरच्या बाजूने ट्रॉवेल पॉइंट काढा. अलाइनमेंट लेवल आणि रुंदी तपासा. हेडर जवळ घेऊन जॉबचे एक टोक आणि दुसऱ्या कोर्सवर करा. काम सुरू असताना गेज लेवल, प्लंब आणि रुंदी तपासा आणि लाईन आणि पिन वापरून जॉबच्या दुसऱ्या टोकाला पुन्हा करा. पुढील स्ट्रेचर कोर्स ठेवला जात असताना मोर्टारच्या बेड कोर्सवर आधीच घातलेल्या विटांमधील अंतरांपासून स्वच्छ आहे याची खात्री करा. हेडर लावलेले असताना ते भिंतीच्या रुंदीवर समतल असल्याची खात्री करा. या जॉबसाठी पहिल्या कोर्सवर अचूक सेटिंग आणि टोकांचे वर्गीकरण आवश्यक आहे. भिंतीचा स्टेप्स एंड तपासा. क्लोजर योग्य आकारात कापले पाहिजेत. हेडर आणि स्ट्रेचरच्या मागचा कोर्स भिंतीच्या रुंदीवर समतल असावा. हेडर खाली जॉईंट किंवा स्ट्रेचरवर मध्यवर्ती स्थितीत असणे आवश्यक आहे. क्रॉस जॉईंट्स एकसमान रुंदीचे असावेत. क्लोजर वगळता पूर्ण वीट वापरा. पूर्ण केल्यानंतर कोपऱ्याच्या भिंतीचे आयसोमेट्रिक दृश्य तपासा. फ्लेमिश बॉन्ड वापरून एक विटाच्या जाडीची किंवा 23 सेंटीमीटर भिंत तयार करूया. या सरावाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल: हेडर आणि स्ट्रेचरसह वैकल्पिकरित्या विटा घाला. कामाच्या क्षेत्रामध्ये विटा एकत्र करा. मोर्टार मिक्स करा आणि मोर्टार पॅन लोड करा. आवश्यक लांबीपेक्षा लांब खडूची रेषा काढा. सरळ रेषेच्या एका टोकाला 90 डिग्री कोनासाठी एक रेषा चिन्हांकित करा. एक स्ट्रेचरसह कोपरा बाहेर घाला. प्रत्येक कोर्समध्ये एक हेडर आणि एक स्ट्रेचर वैकल्पिकरित्या ठेवा. सतत उभे जॉईंट्स टाळण्यासाठी 1/4 ब्रिक्स ओव्हरलॅप द्या. एक समान बेड जॉईंट आणि उभ्या जॉईंट्स द्या. विटा घालण्यासाठी क्वीनला जवळ ठेवा. पहिला कोर्स टाकल्यानंतर प्लंब आणि लेवल करा आणि अलाइनमेंट देखील तपासा. क्वीन जवळ ठेवा. हेडर उभे जॉईंट्स टाळा. भिंतीच्या डाव्या टोकाला विटांच्या टोकाखाली खिळा ठोकून ती लाईन जोडा.
विटेच्या वरच्या बाजूस ओळ खेचा आणि तिला विटेच्या चेहऱ्यावर ढकलून द्या. विटेच्या काठावरून 2 मिलीमीटर वर रेषा योग्यरित्या स्थिर करा आणि वरचा पृष्ठभाग अगदी ब्रिक्स वरच्या बाजूस असल्याची खात्री करा. रिझ्यूम बिल्डिंग निर्दिष्ट उंचीपर्यंत नेल आणि भिंत ओळीत भरा. योग्य बॉन्डिंगसह व्यवस्थेची खात्री करा आणि ब्रिक लेईंगमध्ये योग्य बॉन्ड पॅटर्नचे अनुसरण करा. योग्य उंचीसाठी काम तपासा. पुन्हा एकदा चौरसपणा, समतलपणा, प्लंबनेस आणि सरळपणाचे अलाइनमेंट तपासा. काम पूर्ण झाल्यावर ब्रश आणि पॉइंटिंग करणे ही विटाची भिंत पूर्ण करण्यासाठी एक आवश्यक पायरी आहे. चॅनेलसह कव्हर प्रदान करा आणि शीर्षस्थानी ब्रिक बॅट सिमेंट मोर्टार वापरून 45° स्लोप बेंचिंग करा. तपासणी कक्ष. सिमेंट कॉन्क्रीट, विटाच्या बाटल्या, सिमेंट वाळू आणि पाणी मिसळा. सिमेंट कॉन्क्रीट, सिमेंट वाळू एकत्रित आणि पाणी मिसळा. इन्स्पेक्शन चेंबरच्या आत बेसवर एकत्रितपणे सिमेंट मोर्टार ठेवा. फॉर्मिंग टूल्स वापरून चॅनलिंग आणि बेंचिंग बनवा. मेनहोल्स. एकंदरीत सिमेंट कॉन्क्रीट मिसळा. मेनहोल्सच्या आतील पायथ्याशी सिमेंट कॉन्क्रीट ठेवा. फॉर्मिंग टूल्स वापरून बेंचिंग आणि चॅनलिंग प्रदान करा. खोल मेनहोलसाठी पट्ट्या प्रदान करा. मेनहोलसाठी 3 प्रकारचे CI कव्हर्स उपलब्ध आहेत. इच्छित अनुप्रयोगावर आधारित योग्य ते निवडा. भूमिगत युटिलिटी ॲक्सेस पॉइंटपासून संरक्षण करण्यासाठी मेनहोलच्या शीर्षस्थानी चॅनलने झाकून टाका. पावसाचे पाणी मेनहोल चेंबरमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी एक उतार द्या. चला आता आपण इलेक्ट्रिक कटिंग टूल्स वापरून कन्सील्ड दगडी बांधकामाची भिंत कापणे शिकूया. या सरावाच्या शेवटी आपण सक्षम व्हाल. पोर्टेबल हँड ऑपरेटेड ड्रिलिंग मशीन वापरून छिद्र करणे, सपाट आणि टोकदार कोल्ड चिझल वापरून विटांची भिंत कापणे, प्लंबिंग फिक्स्चरसाठी छिद्र करणे, छिद्र आणि चेसिस प्लास्टरने भरणे. यासाठी आवश्यक साधने आणि साहित्य असे आहेत. पोर्टेबल हँड ऑपरेटेड ड्रिल मशीन 1, पोर्टेबल चेस मशीन 1, वुडन फ्लोट 1, मोर्टार पेन 1, मेसन ट्रॉवेल 1, बॉल पेन हतोडी 1, कोल्ड चिझल फ्लॅट आणि पॉइंटेड 1, स्पिरिट लेवल 1, रवल जंपर 1, स्ट्रेट एज 1, वॉल जंपर 1, प्लम बॉब 1, सिमेंट गरजेनुसार, वाळू गरजेनुसार, खडी गरजेनुसार, पाणी गरजेनुसार, पाईप्स गरजेनुसार, क्लॅम्प गरजेनुसार, स्क्रू गरजेनुसार, वूड प्लग गरजेनुसार, MS रॉड गरजेनुसार. चेजिंग मशीन वापरून विटांच्या भिंतीमध्ये चेस कट करा. विटांच्या भिंतीमध्ये बॉक्सचे छिद्र कापून टाकण्यासाठी सपाट आणि टोकदार कोल्ड चिझल वापरा. वॉल जंपर वापरून छिद्र करा. क्लॅम्प निश्चित करण्यासाठी भिंतीवरील घट्ट प्लगसाठी छिद्र करा. पोर्टेबल हँड ऑपरेटेड ड्रिलिंग मशीन वापरून छिद्र करा. रिच सिमेंट मोर्टारसह चेसिस भरा. सिमेंट मोर्टारने छिद्र भरा. सिमेंट मोर्टारने भाग प्लास्टर करा. स्ट्रेट एज आणि लाकडी फ्लोट वापरून लेवल मोजा. स्पिरिट लेवल आणि प्लंब बॉब वापरून लेवल तपासा. या सत्रामध्ये आपण काय कसे करावे याबद्दल चर्चा केली. इंग्लिश बॉन्ड वापरून 23 सेंटीमीटर जाडीची कॉर्नर वॉल उभारणे, इन्स्पेक्शन कक्ष आणि मेनहोलसाठी बॅच आणि चॅनलसह कव्हर बसवणे आणि उतार देणे, पोर्टेबल हँड ऑपरेटेड ड्रिलिंग मशीन वापरून छिद्र करणे, सपाट आणि टोकदार कोल्ड ड्रिझल वापरून विटांची भिंत कापणे, प्लंबिंग फिक्स्चरसाठी छिद्र करणे, छिद्र आणि चेसिस प्लास्टर करणे आणि भरणे. आशा आहे की तुम्हाला हे सत्र स्पष्टपणे समजले असेल. तुम्हा सर्वांचे आभार आणि आता पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.